नाही, मी एका वाक्यातच याचं उत्तर देईन, येतो होणार येतो. या गोष्टी होणारच होत्या, ज्या मी त्यावेळेला भाकीत केलेल्या होत्या, सगळ्यांनीच भाकीत केलेल्या होत्या. मनसेमध्ये जी लोक आहेत त्या अजून पण मनसेमध्ये आहेत किंवा मनसेमधून बाहेर पडली, त्यांनी पण हे भाकीत केलं होतं की भाजपाचा आणि शिंदेचा महापौर बसणार आणि ते भाकीत खरं ठरलं. मनसेसाठी मोठा विजय म्हणजे तुम्ही चेष्टा करतायत असं मला वाटतंय. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. कसं आहे, ज्यावेळेला कित्येक वर्ष एकला चलो रे या परिस्थितीमध्ये असताना 2017 साली मला वाटते त्यावेळेला निवडणूक लढवायची की नाही या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेला निवडणूक लढण्यात आली त्यावेळेला मला वाटते 7 सीट आलेल्या. आता तर भावनिक आव्हान घेऊन भावनिक मुद्दे, 2 कुटुंब एकत्र आले, 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगावा केला, सगळं केलं आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा मोठा विजय आहे तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय आहे. जर संतोष धुरी आजही त्या ठिकाणी मनसेमध्ये असते तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण त्या ठिकाणी जी उमेदवारी आहे ते जर उमेदवार फिरवले असते तर संतोष धुरी त्या ठिकाणी मनसेची अजून एक सीट वाढली असती. नाही, ते आता जर तरची भाषा आहे, त्याला काहीच अर्थ राहत नाही की जर असते तर ते दिसले असते वगैरे, याला काय राहत नाही. तुम्ही जे सीट वाटप केलं ना, तुम्ही ज्या वेळेला सीट वाटप केलं त्यामध्ये जो सीट वाटपचा घोळ झाला ना, तो त्याचा परिणाम आहे. आज तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर जी शिवसेनाच्या सीट्स 35 ते 40 पर्यंत जाणार होत्या त्यांच्या 60च्या वर गेल्या ना, आणि तुम्ही कुठे अडकलात. म्हणजे तुमचा वापर करण्यात आला ना, हा तुमच्या लक्षातच येत नसेल अजून पण. अजून किती वर्ष तुम्हाला दुसऱ्यांना जिंकवणार आहे? तुम्ही अजून दुसऱ्यांना जिंकवत राहणार आहे का? हे झालेलं आहे. दुसऱ्या नका जिंकू, स्वतःसाठी काहीतरी करा. जे कार्यकर्ते तुमच्यावर डिपेंड आहे त्यांच्यासाठी करा. हो, नक्कीच वापर केलेला, आणि हे मी पहिल्यापासून बोलतो, आता नाही बोलत. मला वाटते मी हे पहिल्यांदा बोललेलो आहे. मी ज्या वेळेला पक्ष सोडला आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेलाच सांगितलेलं मी की हे वापर करतायत म्हणून. आणि हे स्वतः देवाभाऊनी पण सांगितलेलं, त्यांनी पण सांगितलं यांचा वापर केला जातोय. परंतु ह्यांना जर कळत नसेल तर आपण त्याला काय करणार? मग आम्हाला बोलणार गद्दार आहे म्हणून. संजय राऊतांनी ट्विट करत आरोप केला आहे की ठाकरेंसोबत जाऊन जी मनसे स्वाभिमानानं सगळ्यांचा विरोध करायची त्या मनसेला कुठेतरी यश मिळण्याऐवजी अपयश अनेक ठिकाणी मिळालं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. कारण कसं झालेलं आहे की युती म्हटल्यावर किंवा आघाडी म्हटल्यावर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा विषय असतो. परंतु ज्या वळलीमध्ये एक सीट मनसेची होती त्या मनसेची सीट आली का? ती नाही आली. तिकडे त्यांचा जो हे होता शिवसेनेचा जो पदाधिकारी होता त्याने आपल्या मिसेसला उभं केलं तिकडे, आणि तिकडे सगळे कामाला लागले. म्हणजे ती जाणून बुजून पाडण्यात आली आणि तिकडे आली कोणाची? दुसऱ्याचीच आली ना. म्हणजे फक्त आणि फक्त मनसेनी सहकार्य करावं, मनसेनी जीव ओतून काम करावं. तुम्ही ना कॅल्क्युलेशन करा. मला वाटते ना, या हवेत बोलायच्या गोष्टी नाही. तुम्ही आज बसून जर हे केलं, प्रत्येक गोष्ट सीट्स काढल्या, म्हणजे इव्हन माहीममध्ये जिकडे बोलतोय ना, माहीम वरळीमध्ये ज्या बालेकिल्ला आहे शिवसेनेचा असेल मनसेचा बालेकिल्ला आहे असं तुम्ही बोलताय ना, तर तुम्ही त्या सीट्स चेक केल्या ना तर किती फरकाने आल्यात त्या चेक करा. 197 असतील, 400 असतील, 500 असतील. युती केल्यानंतर मोठ्या फरकाने सीट यायला पाहिजे होत्या. तुम्ही शिवसेनेने मागच्या वेळेला 84 होते, त्याच्या वरचा 84 पर्यंत तरी जायला पाहिजे होतं. मनसेनी डबल डिजिटमध्ये तरी जायला पाहिजे होतं. सिंगल डिजिटमध्येच राहिलेत ना. मग मनसेचा वापरच केला ना या गोष्टी करता. तुम्हाला स्पष्ट कळून येतं. अजून काय सांगायचं याच्यामध्ये? शिंदेंनी गद्दारी केली नसती तर भाजपला कधीच मुंबई आहे ती घेता आली नसती. संजय राऊतांनी ट्विट करत हा आरोप केला. कसं आहे माहितीये ना, आता त्यांना वाटायला लागलं काय त्यावेळेला त्यांच्या बरोबर जो अन्याय करत होते, जसा आमच्यावर गेला तसंच त्यांच्यावर अन्याय केला म्हणून ते बाहेर पडले ना. ते बाहेर पडले म्हणजे गद्दार झाले. आणि तुम्ही बाहेर पडला त्या आता याला तर तुम्हाला गद्दार बोलायचं नाही का? दुसरे कोण कंटाळून बाहेर पडले. शेवटी प्रत्येकाला मार्ग असतो ना. किती सहन करणार ना, लाता बुक्क्याचा मार रोज सहन करणार काय? पण शेवटी कंटाळून बाहेर पडतो ना माणूस. किती टोमणे मारणार, किती त्यांना बाजूला ठेवणार. प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्यांना पण बाजूला ठेवत होते.
म्हणूनच सगळे आले ना. काय शिंदे साहेब स्वतः एकटेने बाहेर आले, 40 जणांना घेऊन आले आणि 40 आमदार म्हणजे काय झालं, कधी कार्यकर्ते घेऊन बाहेर पडले. 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, पण जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील किंवा सत्ता येईल. हो, भावनिक आहे ना, भावनिक आव्हान ना आता लोकांना कळलं. नुसतं भावनिक आव्हान करून नाही चालत हो. आता तुम्ही जाणार लोकांसमोर. माझे राजसाहेब ठाकरे पण म्हणायचे की उद्धवजी हे करतात, नमाज जाऊन भावनिक आव्हान करतात, हात जोडून आव्हान करतात आणि मतं मागतात. आता पण तेच केलं त्यांनी. भावनिक आव्हान करून चालत नाही. तुमची कामं काय, तुमची कर्म काय आहेत ना, ती लोकांसमोर दाखवायला लागतात. तुम्ही काय कामं करतायत. जर तुम्ही कामं व्यवस्थित करत ना लोकांसमोर जाताना. अहो, तुमच्या प्रत्येक नगरसेवकावर आरोप होते. ज्या सीट्स आल्या आहेत ना, जे नगरसेवक भ्रष्ट नगरसेवक त्यांची, ज्यांच्यावर ईडीच्या चौकशा झाल्या, सगळं झालं, त्यांना निवडून कोणी आणलं, मनसेमुळे झाले ते निवडून. भाजपला स्वीकारलं नाही असं वाटतंय का? कारण का मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या फार कमी सीट झाल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या तुलनेत, त्यामुळे मुंबईने एकनाथ शिंदेला स्वीकारलं नाही असं ते प्रश्न येतात. नाही, असं बोलतायत ना, स्वीकारलं नाही वगैरे नाही. त्यांच्याकडे पण ते कॅन्डिडेट्स काय झालेलं आहे की अचानक पूर्वी रिझर्वेशन जे आहेत, त्या अगोदरचं रिझर्वेशन जे आहे ते परत पडायचं नाही. पण यावेळेला सगळं नव्याने पडल्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि अचानक त्यांना सीट्स वगैरे उभ्या करायला लागल्यात. त्यामुळे त्यांना थोडा फटका बसला. भाजपनं स्वबळावरती 100चा आकडा दिलेला होता, ते 100 गाठणंही कठीण झालेलं आहे. मुळातच ठाकरेंनी अनेक ठिकाणी पराभव जरी स्वीकारलेला असेल तरी संपूर्ण यश एकट्या भाजपला आलेलं नाही. शिंदेची साथ मॅजिक फिगरसाठी घ्यावी लागणार आहे. नक्कीच. म्हणून तर युती करतात ना, म्हणून तर आघाड्या करतात ना. काही एकमेकांची सीट पाडायला आघाड्या करतात आणि युती करतात का? आपल्याला कुठेतरी सरकार स्थापन करायचं असेल आणि आपल्याला एकत्र येऊन काम करायचं असेल तर हे करायचं असेल तर त्यांना करावंच लागतात या गोष्टी. सामनामधून आरोप करण्यात आलेला आहे. तर ज्यावेळी आता भाजप जिंकून आलेला आहे त्यानंतर आता मुंबईचं अदानी स्थान होताना रडीचा डाळ हो, रडत बसायचा हुतात्मे आहेत महारड्या आहे तो. सकाळी तुमच्या चॅनल समोर येऊन रडणार आणि तुम्ही जर बोललात की संतोष जुरीने काय, कोण तो संतोष जुरी, त्यावेळेला संदीप देशपांडेंना पण असेच बोलला, कोण तो संदीप देशपांडे. तसंच राहणार. हे रडे आहेत आणि आयुष्यभर रडत राहणार. आणि आता आज सकाळी जा तुम्ही त्यांच्याकडे, ते रडतच राहणार. अण्णामलाईंनी मुंबईतून भाष्य केलेलं होतं. त्यानंतर अण्णामलाई यांचा फोटो भाजपने आता ट्विट करत कुठेतरी दिवसल्याचा प्रकार आहे तो पाहायला मिळतोय. कसं बघता या प्रकरणाकडे? मी बघितलं नाही, मला काय कल्पना नाही. थँक्यू. पण मराठी माणसाने नाकारलेलं नाहीये. पार्टी पाहिजे आता, पार्टी. संतोषजी, तुम्ही या बाईट देताना बोलतायत की अजून किती वेळा जिंकवणार आहे, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं या बाबतीत? म्हणजे तुम्हाला स्पष्ट कळलं असेल की ज्या ज्या वेळेला राजसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळेला आदेश दिलेला होता की एकला चलो रे, मला वाटते पक्ष स्थापनेपासून एकला चलो रे चाललं होतं. पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला कोणाला नाही तरी कोणाला सपोर्ट केलेला आहे. जरी कोणाची युती केली नाही, कोणाची आघाडी केली नाही, मला वाटते पहिलं मोदी साहेबांना सपोर्ट केला, नंतर मग काँग्रेसला सपोर्ट केला. आता काय, आता यांना, म्हणजे त्यावेळेला मोदी साहेबांना सपोर्ट केला, त्यांचा पण फायदा झाला. त्याचा यांना काँग्रेसला ज्या वेळेला लावरे व्हिडिओ वगैरे करून केला त्यावेळेला पण फायदा झाला. काँग्रेसला झाला ना, राष्ट्रवादी काँग्रेसला वगैरे झाला. आता ठाकरेंबरोबर गेले आणि ठाकरेंना सपोर्ट केल्यानंतर झाला ना त्यांना फायदा. म्हणजे जिंकवायचं कोण, आपल्या 7 जागा राहिल्यात, तुमच्या 7 जागा राहिल्यात ना, तुमच्या काय जागा वाढल्या नाही, म्हणजे तुमचा फायदा झाला का? म्हणजे तुम्ही दुसऱ्याला जिंकवलं ना. मला ते बोलायचं होतं की तुम्ही पक्ष स्थापनेपासून दुसऱ्याला जिंकवण्याचं काम केलेलं आहे, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना जिंकवण्याचं काम केलं ना, माझा आरोप आहे.
असं 100%. तुम्ही मगाशी म्हणालो ना, वरळीची सीट बघा, भरपूर सीट आहे. आता मी जिकडे माझं लक्ष होतं तिकडच्या सांगतोय मी, जे मी बघितलेलं आहे. आता ज्या वेळेला बघू आपण कुठे कुठे मनसेच्या सीट पडलेल्या आहेत आणि यांच्या सीट ज्या काटावर आलेल्या आहेत त्या कोणामुळे आलेल्या आहेत ते तुम्हाला स्पष्ट कळेल. 194 मध्ये 462 का 68 मतांनी निवडून आलेलं आहे. इकडे 20 इकडे उभ्या आपण, इकडे 197 मतांनी निवडून आलेली आहे सीट. याच्यावर तुम्हाला कळेल ना, मनसेने आपलं आदेशाचं पालन केलेलं आहे आणि जोशाने कामाला लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे मतदान पण झालेलं आहे. पण सेनेचं मतदान झालेलं आहे का मनसेच्या कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराला? नाही झालंय. हे स्पष्ट चित्र दिसते. आता निवडणूक झाली, परंतु ठाकरे बंधूंची युती टिकेल का? आता जर मी म्हटलं ना की वापर करून घेतलाय आणि वापर करून घेतल्यानंतर ठेवतात का? तुटेल. बाकीत केलाय. वापर करून कोण कोणाला ठेवत नाही. हा, तुम्ही युती केली आणि तुम्ही चांगल्या मानसिकतेनं युती केली असेल ना तर ती टिकते. वापर करून जर घेतला असेल ना तर नाही टिकत. ठीक आहे.